लास्ट लेक्चरला म्हणजे कालच्या लेक्चरला तर आपलं डीपीपी कव्हर झालेली आहे, दोन्ही सब टॉपिक्स कव्हर झालेले आहेत. तिसरा सब टॉपिक होता फोर्स ऑन मल्टिपल चार्जेस, बरोबर आहे, त्यातले राहिलेले आहेत. आणि मग पुढे तुमचे इलेक्ट्रिक फील्ड आहेत. ठीक आहे, फोर्स ऑन मल्टिपल चार्जेसचे किती क्वेश्चन आहेत टोटल डीपीपी मध्ये? 25 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, त्यातलं जेवढे रिमेनिंग आहेत ते वाले करूया आपण उद्या किंवा परवा. प्लस इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि ते दोन्ही एकत्र यावेत म्हणून थांबतोय. ठीक आहे, त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड बद्दल बघितलेलं. ते इलेक्ट्रिक फील्ड बद्दल थोडंसं डिस्कशन घेऊया पटकन. समजा एखादा चार्ज आहे, क्यू चार्ज आहे, तर त्याचा ऑरा आहे, त्याची काहीतरी ताकद आहे, ती ताकद त्याच्या आजूबाजूला असते, बरोबर आहे. ती कधी कळते? जो कोणी त्याला उंगली करायला आल्यावर तो ताकद दाखवतो त्याची. क्लिअर आहे, म्हणजे एकटा चार्ज तर त्याची ताकद दाखवू शकत नाही, त्याला कोणीतरी आणलं पाहिजे. मग कोणीतरी आणायचं म्हणून आपण कोणाला आणलेलं? टेस्ट चार्जला आणलेलं. टेस्ट चार्ज काय असतो? युनिट असतो एक, आणि तो का असतो नेहमी पॉझिटिव्ह चार्ज. ही गोष्ट लक्षात ठेवायची. समजा आता मला, ठीक आहे, या चार्जची ताकद इथं पाहिजे, या पॉइंटवरती पाहिजे, त्याची फील्ड पाहिजे, म्हणून मी इथे एक पॉइंट चार्ज आणला जो एक समजा डी डिस्टन्स लांब आहे. ठीक आहे, मग फोर्सचा फॉर्म्युला काय? एफ इज इक्वल्स टू के, हा क्यू इंटू तो क्यू आपण दोघांमधला डिस्टन्स डी स्क्वेअर, हा त्याच्यावरती फोर्स लावणार. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, अट्रॅक्टिव्ह असणार का रिपल्सिव्ह असणार? रिपल्सिव्ह. रिपल्सिव्ह म्हणजे कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? ह्या डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे, फोर्सची डायरेक्शन ही झाली आता. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट चार्ज. ठीक आहे, चला आपल्याकडे फोर्स हा होता, फोर्स लिहून टाकूया के क्यू क्यू नॉट अपॉन डी स्क्वेअर, आणि हा चार्ज क्यू नॉट. ठीक आहे, एवढं सगळं आपण लिहिलेलं आहे. आता काय होणार? एका क्यू नॉटला दुसरा क्यू नॉट, ह्या क्यू नॉटला हा क्यू नॉट खपणार. मग फॉर्म्युला काय आला? इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू के क्यू अपॉन डी स्क्वेअर, आर स्क्वेअर डी स्क्वेअर जे काय असेल. ठीक आहे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, त्या चार्जपासून लांब जिथे मला फील्ड काढायची आहे तेव्हा काय करायचं? त्या चार्ज आणि ते डिस्टन्स एवढंच लिहायचं, संपलं. के क्यू अपॉन डी स्क्वेअर, आर स्क्वेअर, एक्स स्क्वेअर जे काय असेल ते. क्लिअर? एक गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड एक वेक्टर क्वांटिटी, कारण त्याच्या डोक्यावरती बाण आहे. क्लिअर? मला इथं दिसतंय, इथं फोर्स आहे, इथं चार्ज आहे. ठीक आहे, चार्जला डायरेक्शन आहे का इथं? कुठं नाहीये. कुणाला डायरेक्शन आहे? फोर्सला. मग फोर्सची जी डायरेक्शन असणार तीच इलेक्ट्रिक फील्डची असणार. म्हणजे इथं मी लिहायला कमी पडलं नाही पाहिजे की ह्याच डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड असेल. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेटिव्हली विचार केला तर पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड अवे फ्रॉम द बॉडी असते आणि निगेटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स द बॉडी असते. क्लिअर आहे का सगळ्यांना? इलेक्ट्रिक फील्ड बद्दल समजतंय? परत एकदा सांगतो, इलेक्ट्रिक फील्ड काय आहे? तो ऑरा आहे, ती इंटेन्सिटी आहे त्या चार्जची. क्लिअर आहे? मग त्या चार्जची किती इंटेन्सिटी आहे हे काढण्याचा फॉर्म्युला आपण काढला, फोर्स पर युनिट चार्ज, आणि तिथनं आपल्याला आलं की के क्यू अपॉन डी स्क्वेअर. ठीक आहे, डायरेक्शनला काय? अवे फ्रॉम द चार्ज आपण म्हटलेलं होतं. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? सिंपल फॉर्म्युलेशन, सिंपल टेक्निक. क्लिअर आहे का सगळ्यांना? ठीक आहे, आता चार्ज डिस्ट्रीब्यूशन. चार्ज डिस्ट्रीब्यूशन मध्ये काय? फर्स्ट इज लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय? मी समजा एखादा रॉड घेतलं, ज्याची लेंथ एल आहे, ठीक आहे, आणि ह्याच्यावरती समजा मी चार्ज क्यू दिला, दिला. ठीक आहे, तर लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन, हा लिनियर हा शब्द कुठं आठवतो का तुम्हाला? लिनियर मास डिस्ट्रीब्यूशन आपण शिकलेलं आठवतं का तुम्हाला? काय होतं लिनियर मास? काय होतं लिनियर मास डिस्ट्रीब्यूशन? लिनियर मास डेन्सिटी, लिनियर मास डिस्ट्रीब्यूशन काय होतं? सेम नाही. लिनियर मास डिस्ट्रीब्यूशन
लिनियर मास डेन्सिटी, लिनियर मास डिस्ट्रीब्युशन, त्याला काय म्हणायचं? ग्रेडियंट. लॅमडा. व्हेरी गुड. मास पर युनिट लेंथला आपण लॅमडा म्हणायचो. अरे आठवते का नाही? लिनियर मास डिस्ट्रीब्युशन. त्यावेळेला आपण काय घ्यायचो? लॅमडा इज इक्वल्स टू मास पर युनिट लेंथ. तिथं लिनियर मास डिस्ट्रीब्युशन होतं. आता इथं कोण आहे? लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे एम बाय एल च्या जागी कोण येणार आहे आता? क्यू बाय. क्लिअर आहे का सगळ्यांना? ह्याचा एसआय युनिट काय असणार आहे? कुलम पर मीटर. क्लिअर आहे? हे काय सांगतंय? पूर्ण लेंथ वरती किती चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे. पूर्ण लेंथ वरती, ह्या रॉडच्या पूर्ण लेंथ वरती केवढे चार्जेस आहेत, कसा चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला, तो कोण सांगणार आहे मला? लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. लिनियर म्हटलं की लेंथ येतं, चार्ज म्हटलं की चार्ज येतं, आणि लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हटलं की लॅम्बडा येतो. लॅम्बडा इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट लेंथ, ज्याचा एसआय युनिट येणार कुलम पर मीटर. क्लिअर आहे का सगळ्यांना? चला घ्या लिहून. मग ह्याच्या पुढचं काय काय येणार? सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटीसाठी काय येणार? सरफेस चार्ज डेन्सिटी काय येणार? सिग्मा. सिग्मा काय असतं? चार्ज पर युनिट एरिया. आणि व्हॉल्यूम चार्ज युनिट साठी काय येणार? रो. रो ला काय येणार? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. चला लिहून घ्या तिन्ही पण. चलो लगेच सेकंड काय असणार आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी. हा एक सरफेस आहे, या पूर्ण सरफेस वरती चार्ज आहे. बघा लक्षात ठेवायला पण तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, रॉड मध्ये फक्त लेंथ असते, रॉड मध्ये लेंथ असते, प्लेट मध्ये लेंथ पण असते आणि ब्रेथ पण असते. म्हणून हे 2D झालं, हे 1D झालं. मग 1D ला काय येणार? लेंथ येणार चार्ज पर युनिट लेंथ. 2D ला काय येणार? 2D लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ काय असतं? एरिया. मग इथं काय आलं? चार्ज पर युनिट एरिया.
सो इथे येणार सिग्मा, सिग्मा इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट एरिया, ह्याचा एसआय युनिट असणार आहे कूलम पर मीटर स्क्वेअर, कारण एरियाचं एसआय युनिट असतं मीटर स्क्वेअर. चलो थर्ड काय असणार आहे, थर्ड काय असणार आहे, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. हे असं काहीतरी व्हॉल्यूम आहे, हे असं काढण्याचा अर्थ आहे 3D इमेज आहे असं त्याचा अर्थ असतो. ठीक आहे, आता इथं सगळीकडे चार्ज आहे पसरलेला आहे, कम्प्लिटली पूर्ण चार्ज आपण पसरून ठेवलेला आहे, हा क्यू चार्ज आहे. तर इथं कोण येणार आहे, रो. रो काय आहे, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, ह्याचा ऐसा युनिट आहे ना कूलम पर मीटर क्यू. ठीक आहे, रो इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. चार्ज पर यूनिट वॉल्यूम, वॉल्यूम चार्ज डेन्सिटी, चार्ज पर यूनिट वॉल्यूम. तुम्हाला जे शीट देतोय ना सिंगल शीट, ठीक आहे, ते आता का चालू केले त्याचं एक कारण सांगतो. कधी कधी असं पण कोणाला असं वाटत असेल की सर आम्ही डायरेक्ट डीपीपी ज्याला सॉल्व्ह करायला घेतो एकदम अवघड प्रश्न काय काय दिले जातात दुसऱ्या तिसऱ्यावरती, मग जरा डिमोटिवेट होते, सुटतच नाहीये. म्हणून काय केलं, ते सिंगल शीट दिले, त्यात 65 प्रश्न दिलेत. म्हणजे समजा 10 ते 15 क्वेश्चन असतील तर त्यात 7-8 65च आहेत, म्हणजे लिटरली 65 आहेत. ते मी घेतलेले पण असतील आणि ते तुम्ही थोडं डोकं लावून पण सोडू शकता. म्हणून काय करायचं, पहिल्यांदा ती शीट करायची आणि मग डीपीपी लावायची, म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स आपला बूस्ट होईल किंवा मला सुटतायत. हे आता सगळ्यासाठी मला जेवढं जमेल तेवढं मी करून ठेवतो. आज पण मी एक बनवून देईन तुम्हाला, ज्यात इलेक्ट्रिक फील्ड आणि हे जे चार्ज डेन्सिटीवाले जे प्रश्न आहेत ते सोपे सोपे, ज्यात मी थोडंफार घेईन काय त्याच्या बेसिसवर असतील, मग तुम्ही इलेक्ट्रिक फील्डची डीपीपी द्या. आता इलेक्ट्रिक फील्डच्या डीपीपीला ऑलरेडी आपण 2-4 क्वेश्चन केलेले होते क्लासमध्येच, जसं की सिमेट्रिकवाला केलं आठवतं का सगळ्यांना, एखाद्या शेपच्या सिमेट्रिकमध्ये चार्ज असेल तर सेंटरवरती इलेक्ट्रिक फील्ड किती असती, 0 असती. आता समजा सिमेट्रिक नसेल तर सिमेट्रिक करून 0 आणतो आणि उरलेला चार्ज डायरेक्ट आन्सर असतो, आठवतं ना. ते एक हॅशटॅग घेतलं, तो हॅशटॅग जबरदस्त आहे. तसले क्वेश्चन पडण्याची दाट शक्यता असती नीटला, ठीक आहे, जेई मेन्सला पण येऊ शकतो. मग अशा क्वेश्चन्सला काय करायचं, लय वेळ द्यायचा नाही, 3 सेकंद आन्सर येते, 3 ते 5 सेकंदमध्ये. फक्त काय करायचं, सिमेट्री साईडला काढायची, उरलेला चार्ज करायचा. पण ते चेक करा गणक्यानो, एकीकडे -Q, एकीकडे 2Q, एकीकडे 3Q असेल आणि तुम्ही काहीतरी तसलं करत बसाल, तसल्याला करायचं नाही, ते होणार नाही. तिन्ही चार्ज सेम आहे, चौथ्या चार्जला घाण झालीये, तिथं फक्त ते करायचं, तर ते तुमचं होऊ शकतं. ठीक आहे, चलो. तर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी झालेला आहे. आता फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज रॉड. समजा मी एक चार्ज रॉड घेतला, ज्याचा डिस्टन्स L आहे आणि त्याच्यावर लॅम्बडा चार्ज डेन्सिटी आहे.
ह्याच्यामुळं हा पॉइंट पी आहे जो डिस्टन्स ए लांब आहे, किती इलेक्ट्रिक फील्ड असेल सांग. काढण्याचा प्रयत्न करा. काय काय कराल, कसं कसं काढाल, लावा डोकं, ट्राय मारा. नाही सुटलं नाही सुटलं मी सांगणारच आहे ना. Find the field at point P. जिथं तुमच्याकडे लिनियर चार्ज डेन्सिटी दिलेला आहे लॅम्बडा. सगळ्यांना माहिती आहे इथं काय डोकं लावायचं आहे. छोटू चार्ज येणारी छोटू इलेक्ट्रिक फील्ड. बघू ट्राय मारा. म्हणून वेळ देतोय. नाही सुटू दे, काय टेन्शन घेऊ नका, मी तर सोडवणार आहे. पण एक डोक्यात प्लॅनिंग तरी करा कसं काढू शकतो. चला पहिलं तर आपल्याकडे काय लिनियर चार्ज डेन्सिटी आहे, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट लेंथ. हे तर आपल्याला फिक्स माहिती आहे. म्हणजे ह्या पूर्ण रॉड वरती चार्जेस असणार आहेत, हे तर फिक्स आहे. ठीक आहे. आता मला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं, तर अशा वेळेला मी काय करतो, एक छोटूसा चार्ज घेतो. हा छोटूसा चार्ज आहे, हा डीक्यू चार्ज आहे, जी एक्स डिस्टन्स लांब आहे ह्या पॉइंट पासून. ठीक आहे. मग अशा वेळेला इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू डी इज इक्वल्स टू के क्यू अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. बरोबर आहे ना. पण माझा चार्ज क्यू नाही आहे, माझा चार्ज काय आहे, डी क्यू आहे. सो के डी क्यू अपॉन एक्स स्क्वेअर. इथपर्यंत कळले का सगळ्यांना? अरे समजले का? येस ऑर नो? नाही समजलं? परत एकदा इकडे बघा. काय सांगितलं, हा रॉड आहे, रॉड वरती चार्ज पर युनिट लेंथ असते, त्याचा फिक्स कळलंय मला, त्याला आपण लॅम्बडा म्हटलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मला आता प्रॉब्लेम काय आहे सर, ते मला जाऊ द्या. हे सांगा, ते छोटू छोटू करत की काय करायचंय, ग्रह बेजवर चार्ज क्यू घ्या, के क्यू अपॉन आर स्क्वेअर करा किंवा के क्यू अपॉन ए स्क्वेअर करा, संपला विषय. गाडवांनो प्रॉब्लेम काय सांगतो, हा जो चार्ज आहे, हा एवढा जो चार्ज आहे, तो काय ए डिस्टन्स लांब आहे का? काहीतरी जास्त आहे. हा त्याच्यापेक्षा कमी आहे, हा त्याच्यापेक्षा कमी आहे, हा त्याच्यापेक्षा अजून कमी आहे, हा त्याच्यापेक्षा अजून कमी आहे. म्हणजे सगळे चार्ज सेम डिस्टन्स वर आहेत का? नाहीये. म्हणून मला ही मेथड वापरावी लागली. क्लिअर आहे का? मगाशी काय होतं, पॉइंट चार्ज होता. पॉइंट चार्ज पासून आता पॉइंट चार्ज वर सगळीकडे तर चार्जेस तिथंच असतील, मग तिथून ते डिस्टन्स तर सेम आहे, म्हणून मी काढू शकलो. इथं काढू शकत नाही. त्यासाठी मला काय करायला लागलं, एक छोटू चार्ज घ्यायला लागला. हा छोटू चार्ज मी किती डिस्टन्स पकडलेला, एक्स डिस्टन्स लांब पकडलेला आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय येणार, आता ह्याच्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड येणार ती छोटू इलेक्ट्रिक फील्ड येणार, इज इक्वल्स टू के छोटू चार्ज अपॉन एक्स स्क्वेअर. काय प्रॉब्लेम आहे का? आता समजलं का? अरे सर नो, आता तरी समजलंय का? मराठी, इंग्रजी, कुठली भाषा, तमिळ, तेलुगू, इल्लय काय? अरे हो का नाही? समजलंय? ठीक आहे. आता छोटू छोटू एकत्र करायला काय करतात, इंटिग्रेशन, इंटिग्रेटिंग बोथ द साइड्स. ठीक आहे. छोटू छोटू इलेक्ट्रिक फील्ड एकत्र केलं की मोठू इलेक्ट्रिक फील्ड असणार. मी डायरेक्ट ई लिहून ठेवतो, संपला विषय. क्लिअर आहे. सो के कॉन्स्टंट आहे. अरे के तर कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढून टाकू पहिलंच. इंटिग्रेशन हा डीक्यू आहे, इंटिग्रेशन डीक्यू अपॉन एक्स स्क्वेअर. क्लिअर आहे. आता
खेळ कशात बदलत होता, चार्ज मध्ये बदलत होता. मग कुठून कुठपर्यंत, कुठून कुठपर्यंत, सगळ्यात जवळचा पॉइंट कुठे आहे, हा रॉडचा सगळ्यात जवळचा पॉइंट कुठे आहे, हा ए. ते कुठपर्यंत, शेवटचा पॉइंट कुठे, ए प्लस एल वरती. क्लिअर आहे. आता सोडवा बरं, कसं सोडवणार सांगा तुम्ही आता. डीक्यू ला टाकायला विसरू नका. लॅमडा इज इक्वल्स टू क्यू अपॉन एल आहे. सो लॅमडा इज इक्वल्स टू डी क्यू अपॉन एक्स असणार. एक्स डिस्टन्स लांब आहे ना. मग डी एक्स घेऊया, छोटू लेंथ आहे. सो डी क्यू इज इक्वल्स टू लॅमडा डी एक्स. डी क्यूच्या जागी लॅमडा डी एक्स पुट करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. लॅमडा सुद्धा कॉन्स्टंट आहे, तो सुद्धा बाहेर येणार. गुड मॉर्निंग. चला पटकन, बेसिक सॉल्विंग आहे, एकदम बेसिक सॉल्विंग आहे. चला पटकन, एकदम बेसिक सॉल्विंग आहे. E इज इक्वल्स टू के इंटिग्रेशन लॅमडा डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ए लॅमडा पण कॉन्स्टंट आहे, बाहेर येणार. E इज इक्वल्स टू के लॅमडा 1 अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स. मी असं लिहू शकतो. ठीक आहे. ए 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं काय येतं, 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं, सॉल्व्ह झालं पाहिजे. मायनस 1 अपॉन एक्स. कसं असतं माहिती आहे ना, एक्स स्क्वेअरला वर नेतो आपण, एक्स एस टू -2 करतो. -2 इंटिग्रेशन करताना काय करतो, वाढवतो. +1 -2 +1 -1, मग त्याला खाली आणलं. क्लिअर आहे. सो -1 अपॉन एक्स. चल घ्या लिहून. E इज इक्वल्स टू के लॅमडा -1 अपॉन एक्स. कुठून ते कुठून, ए ते ए प्लस एल. ए ते ए प्लस एल. ज्या वेळेला आपण मायनस साईन असतं त्यावेळेला तुम्हाला काय सांगितलंय, ज्या वेळेला मायनस साईन असेल त्यावेळेला काय, आपण नॉर्मली काय करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो. पण मायनस साईन असल्यावर काय करायचं, लोअर लिमिट मायनस अप्पर लिमिट करायचं. ए प्लस एल मायनस ए म्हणजे एल अपॉन, हे बघा ना, ए प्लस एल मायनस ए, मग ए खपलं, उरलं फक्त एल अपॉन ए इंटू ए प्लस एल. क्लिअर आहे. लॅमडा एल ला काय लिहू शकतो, लॅमडा इंटू एल ला काय लिहू शकतो, लॅमडा इंटू एल ला काय लिहू शकतो, क्यू. लास्ट फॉर्म्युला माझा आला, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू के क्यू अपॉन ए इन द ब्रॅकेट ए प्लस एल. हे फॉर्म्युला कुठं बघितलेला दिसतो का, सेम फॉर्म्युला कुठं बघितलेला दिसतोय का,
सेम म्हणजे ह्याच्यासारखं अजून कुठल्या चॅप्टर मध्ये बघितलेलं दिसतंय का? हा धडा कुणासारखा दिसतो म्हणून सांगितलंय? ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ रॉड चा काय फॉर्म्युला आहे? ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ रॉड चा फॉर्म्युला काय आहे? जी एम अपॉन ए इन द ब्रॅकेट ए प्लस एल. म्हणून दोन्ही धडे साइड बाय साइड करायचे, पटकन होऊन जातील. ज्यानं केलाच नसेल त्यांनी पण केल्यावर जमणार आहे. ज्यांचा अर्धा झालाय त्यांचा पूर्ण होऊ शकतो, ज्यांचा पूर्ण झालाय त्यांचं रिव्हिजन होऊ शकते. म्हणून हा चॅप्टर एकामेकांना रिप्लिकेट किंवा मिरर म्हणू शकतो. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला के क्यू इन द ब्रॅकेट के क्यू अपॉन ए इन द ब्रॅकेट ए प्लस एल. सिमिलरली हॅशटॅग करून शेजारीच लिहा ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू रॉडचा फॉर्म्युला शेजारीच लिहायचं आहे. शेजारीच लिहायचं आहे म्हणजे कम्पेअर करताना आपल्याकडे दोन्ही फॉर्म्युले येऊन जात आहेत. दोन्ही साइड टू साइड लिहायचं आहे म्हणजे आपल्याला फिक्स. हे आहे इलेक्ट्रिक फील्ड, हे आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड. संपला विषय. चलो डन. क्लियर है कैसा कहना? ठीक है. आता आपण काय घेऊया? आर्क लेंथ घेऊया. हे असं काय ते आर्क लेंथ असेल. ह्याचं रेडियस आर आहे आणि हा अँगल अल्फा आहे असं आपण कन्सिडर करू. आणि या आर्क वरती काहीतरी चार्ज दिलेला आहे. या आर्क वरती काहीतरी चार्ज दिलेला आहे. ठीक आहे. समजा क्यू चार्ज दिला असं कन्सिडर करूया. ठीक आहे. आता ह्याच्यामुळं ह्या पॉइंट वरती इलेक्ट्रिक फील्ड किती येणार आहे हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आर्क बरोबर काय म्हणतो आपण? आर्क लेंथ म्हणतो. बरोबर आहे ना? का आर्क सरफेस म्हणतो, आर्क व्हॉल्यूम म्हणतो, आर्क लेंथ म्हणतो. म्हणजे परत हे एक लेंथ सारखाच विषय आला. म्हणजे इथं पण आपण काय घेणार आहे? लॅम्बडा इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट लेंथ. पण हा लेंथ कशाचा घेणार? आर्क लेंथ घेणार. आर्क लेंथ काढण्याचा फॉर्म्युला काय? आर्क लेंथ काढण्याचा फॉर्म्युला काय? आर्क लेंथ काढण्याचा फॉर्म्युला काय? थीटा इंटू रेडियस. ठीक आहे. इथं थीटा कोण आहे बाळांनो? अल्फा इंटू आर. क्लिअर आहे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, हा जो अल्फा असणार आहे तो नेहमी रॅडियन मध्ये असला पाहिजे. सिमिलरली तो थीटा पण तुम्हाला माहिती आहे तो रॅडियन मध्येच असतो, त्याशिवाय आर्क लेंथ काढू शकत नाही आपण. ठीक आहे. आता इथं डायरेक्ट इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला लिहून घेऊया आपण. E is equals to 2kq r square alpha into
साइन अल्फा बाय 2 2kq अपॉन आर स्क्वेअर अल्फा साइन अल्फा बाय 2. अजून एक डोकं मी काय वापरू शकतो, समजा मला लॅम्बडा पाहिजे असेल तर लॅम्बडाचा फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडाचा फॉर्म्युला काय, क्यू अपॉन अल्फा आर, क्यू अपॉन अल्फा आर, क्यू अपॉन अल्फा आर, एक आर अजून राहतोय. म्हणजे अजून एक फॉर्म्युला काय येणार, ई इज इक्वल्स टू 2k लॅम्बडा अपॉन आर साइन अल्फा बाय 2. जसं दिलं असेल तसं सॉल्व करा. चार्ज दिला असेल तर हा वाला फॉर्म्युला, चार्ज डेन्सिटी दिली असेल, लिनियर चार्ज डेन्सिटी असेल तर हा वाला फॉर्म्युला हॅशटॅग करून लिहून घ्या. 2kq अपॉन आर स्क्वेअर अल्फा इंटू साइन अल्फा बाय 2 किंवा 2k लॅम्बडा अपॉन आर साइन अल्फा बाय 2. अल्फा नेहमी रेडियन्स मध्ये ठेवायचे. सॉल्व करताना तुम्ही डिग्रीज मध्ये घेतलं तरी काही फरक नाही पडणार आहे. सॉल्व करताना तुम्ही डिग्री मध्ये ठेवलं तरी फरक पडत नाही. एक काम करा आता, फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सेमी सर्क्युलर आर्क ऑफ रेडियस आर. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सेमी सर्क्युलर आर्क ऑफ रेडियस आर. चला, सेमी सर्क्युलर आर्क काढायचा आहे तुम्हाला. ह्याच्यावरती चार्ज लॅम्बडा कुलम पर मीटर आहे. इलेक्ट्रिक फील्डचा
सगळ्यांनी इलेक्ट्रिक फील्डचा काय फॉर्म्युला लॅम्बडा वर बघा पटकन सांगा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय लॅम्बडासाठी काय फॉर्म्युला 2k लॅम्बडा अपॉन आर साइन अल्फा बाय 2k लॅम्बडा अपॉन आर साइन अल्फा बाय 2 तर असं राहणार के असं राहणार लॅम्बडा दिलाय रेडियस आर दिलाय साइन अल्फाच्या जागी मी काय पुट करणार 180 180 बाय 2 म्हणजे किती होणार 90 साइन 90 किती असतं किती येणार इलेक्ट्रिक फील्ड 2k लॅम्बडा बाय आर लगेच सांगायचंय क्वार्टर आर्क साठी किती येणार क्वार्टर आर्क साठी किती येणार हा सेमी सर्क्युलर झाला क्वार्टर आर्क साठी किती येणार चला सॉल्व करा डायग्राम काढा क्वार्टर आर्क साठी किती येणार परत इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे 2k लॅम्बडा अपॉन आर साइन अल्फा बाय 2 आता इथं अल्फाची किंमत किती आहे 90/2 90/2 म्हणजे 45 साइन 45 किती असतं 1/√2 म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आला 2k लॅम्बडा अपॉन √2 इंटू आर ह्याला √2 न मल्टिप्लाय करायचं असतं नॉर्मली मग √2 इंटू √2 तो 2 आणि हा 2 खपला डायरेक्ट ह्याचा आन्सर येणार आहे √2 k लॅम्बडा अपॉन आर ठीक आहे इथपर्यंत सगळं बरोबर आहे पण एक चूक आपण सगळी करतो ते तुम्हाला दाखवतो आन्सर बरोबर आहे आन्सर चुकीचं नाही आन्सर बरोबर आहे एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या हा इलेक्ट्रिक फील्ड ह्याच्यावर ह्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड लावेल हा इकडे 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 लावेल आणि हा इकडे लावेल असं वाटतंय का तुम्हाला की काहीसं इलेक्ट्रिक फील्ड एक्स ऍक्सिस मध्ये असणार आहे काहीसं इलेक्ट्रिक फील्ड ई वाय मध्ये असणार आहे आणि त्याचं नेट इलेक्ट्रिक फील्ड ई असणार आहे क्लिअर आहे आपण जे काढले ते निघाले नेट इलेक्ट्रिक फील्ड मग नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आला आहे √2 k लॅम्बडा बाय आर ठीक आहे मग मला सांगा एक्स मध्ये काय असलं पाहिजे आणि वाय मध्ये काय असलं पाहिजे व्हेरी गुड ज्या वेळेला ई एक्स आणि ई वाय सेम असेल त्यावेळेला त्याचं मधनं काय तर √2 वेक्टर येतं आठवते का हा √2 वेक्टर आहे म्हणजे इथं काय पाहिजे k लॅम्बडा बाय आर आणि इथं काय पाहिजे k लॅम्बडा बाय आर क्लिअर आहे का जर कधी विचारलं क्वार्टर रिंग एक्स ऍक्सिस वर इलेक्ट्रिक फील्ड किती आहे तर k लॅम्बडा बाय आर नॉट √2 k लॅम्बडा बाय आर ते नेट इलेक्ट्रिक फील्ड झाली वाय ऍक्सिस मध्ये k लॅम्बडा बाय आर एक्स ऍक्सिस मध्ये k लॅम्बडा बाय आर नेट √2 k लॅम्बडा बाय आर हॅशटॅग करून हे लक्षात ठेवायचं आन्सर सगळं तुम्ही बरोबरच काढलेलं त्याच्यात नो डाऊट पण जर एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये सांगितली तर मग आपल्याला सांगता आलं पाहिजे
चला पटापटा सॉल्व करायचंय, लिहून घ्यायचं पटकन. चलो डन आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट. समजा एक फायनाइट लेंथचा रॉड आहे, लॅम्बडा चार्ज, लॅम्बडा लिनियर चार्ज डेन्सिटी आहे आणि त्याच्या सेंटरपासनं ॲट पॉईंट ओ वरती इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे, ठीक आहे. आता परत इथं पण विषय काय होणार, असं काहीतरी येणार, असं काहीतरी येणार, म्हणजे इथं पण एक इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शनला असणार आहे आणि एक इलेक्ट्रिक फील्ड वाय डायरेक्शनला असणार आहे, ठीक आहे. इथं कन्सिडरली कॅच काय सांगतो, हे दोन अँगल्स बघणं फार महत्वाचं आहे, अल्फा आणि बीटा, ठीक आहे. आणि इकडून जर अँगल्स बघितलं तर हे θ1 आणि हे θ2 असे दोन अँगल्स तुम्हाला भेटतील. जर एक्स ॲक्सिस मध्ये बघायचं असेल मला EX, तर EX मध्ये खेळ कोणाचा येतोय, अल्फा बीटाचा येतोय. सो इथं फॉर्म्युला असणार के लॅम्बडा अपॉन आर साइन अल्फा प्लस साइन बीटा. हे झालं एक्स ॲक्सिस मध्ये. आणि वाय ॲक्सिस मध्ये जर काढायचं असेल तर अल्फा बीटाच्याच फॉर्म्युल्यानं जर मी काढलं तर के लॅम्बडा आर कॉस बीटा मायनस कॉस अल्फा. ज्यावेळेला थिटाच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत त्यावेळेला इथं मी कॉस घेणार प्लसमध्ये, ठीक आहे, आणि इथं मी साईन घेणार मायनसमध्ये. क्लिअर. असं पण तुम्ही लक्षात ठेवा, किंवा θ1 θ2 डोक्यात आता घेऊच नका, फक्त अल्फा बीटावरती खेळायचा प्रयत्न करा तरी सॉल्व्ह होऊ शकतं. क्लिअर आहे का सगळ्यांना, ठीक आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे, हा जो आर आहे तो हा आर आहे आणि ते नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे, म्हणजे हा रॉड आहे आणि त्याच्या मधोमधच मी कॅल्क्युलेट करणार तरच इथं चालणार आहे, नाही तर चालणार नाही. हे आहे फायनाईट लेंथ ऑफ रॉडमुळे इलेक्ट्रिक फील्ड. हॅशटॅग करून लिहून घ्या, फायनाईट लेंथ ऑफ रॉडमुळे इलेक्ट्रिक फील्ड. मग एखाद्याने जर मला नेट इलेक्ट्रिक फील्ड विचारली तर ई नेट काय येणार आहे, EX आय कॅपमध्ये प्लस EY जे कॅपमध्ये. मग हे कुठेतरी नेट इलेक्ट्रिक फील्ड ई नेट अशी काहीतरी येणार. हा काय समजा अल्फा घेऊया आपण, फाय अँगल घेतला, डायरेक्शन किंवा फाय अँगल काढायला लावलं तर टॅन फाय घ्यायचा असतो. टॅन फाय काय असणार आहे, EY अपॉन EX, EY अपॉन EX. साईनचा इश्यू येऊ नये म्हणून हे दोन्ही पण मॉडमध्ये ठेवायचं, कारण बट ऑब्विसली EY निगेटिव्ह मध्ये येणार आहे तुमचं खाली असल्यामुळं. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ फायनाइट लेंथ ऑफ रॉड, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू फायनाइट लेंथ ऑफ रॉड. चला पटपट सॉल्व करायचा प्रयत्न करा.
चलो डन. जाऊ पुढं. आता घेऊया ड्यू टू इन्फानाइट रॉड. इन्फानाइट रॉडचा अर्थ आहे हे वरचं टोक पण इन्फिनिटीला आहे आणि हे खालचं टोक पण इन्फिनिटीला आहे आणि ह्याच्यावर चार्ज लॅम्बडा कुलम पर मीटरचा चार्ज आहे. ठीक आहे. ह्याच्यापासून मी एक स्ट्रेट लाईन काढली. ह्या पॉईंटवरती एक्स पॉईंटवरती मला इलेक्ट्रिक फील्ड सांगायची आहे. ठीक आहे. मग माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे? ई एक्सचा फॉर्म्युला आहे. ई एक्स इज इक्वल्स टू के लॅम्बडा अपॉन एक्स साइन अल्फा प्लस साइन बीटा. बरोबर आहे ना. असं सर्व रॉडसाठी मी फॉर्म्युला केलेला आहे. मला सांगा अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू किती येणार आता? अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू किती येणार आता? समजा मी त्या पॉइंटवरती उभा आहे. मी त्या पॉइंटवरती उभा आहे आणि समोर ती रॉड आहे. बरोबर आहे. ह्या पॉइंट पासून वरच्या टोकाकडे बघण्याचा जो अँगल आहे तो अल्फा असेल, सॉरी बीटा असेल आणि खालच्या टोकाला बघण्याचा अल्फा असेल. बरोबर आहे. ह्या टोकापासून मी वरचं टोक कसं बघू शकतो? असं बघायचं का असं पूर्ण वर करून बघायचं? असं पूर्ण वर करून बघणार ना, त्याशिवाय तर कसं दिसल? मग पूर्ण वर करताना किती अँगल बनते? हे किती अँगल बनते? 90 डिग्री. का? ते पॉइंट ले वरती आहे. इन्फानाइट म्हणजे कुठं तर ले वरती असणार. म्हणजे अल्फा अँगल किती झाला? इन्फानाइट. बीटा अँगल किती झाला? इन्फानाइट. म्हणजे माझा फॉर्म्युला काय येणार? ई एक्स इज इक्वल्स टू के लॅम्बडा अपॉन एक्स साइन पाय बाय 2 प्लस साइन पाय बाय 2. हे साइन 90 किती असतं? 1. 1 प्लस 1 2. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती इलेक्ट्रिक फील्ड किती येणार? 2k लॅम्बडा अपॉन एक्स. आता वाय डायरेक्शनचं काढूया. हे वाय डायरेक्शनचं काढणं सोपं आहे. अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज तर बदलत नाहीत. बरोबर आहे. कॉस 90 किती असतं? 0. 0 मायनस 0 0. 0 इंटू एनिथिंग 0. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इन वाय डायरेक्शन किती आली? 0. म्हणजे अशा वेळेला इलेक्ट्रिक फील्ड नेहमी एक्स ऍक्सिसलाच असणार, वाय ऍक्सिसला येणार नाही. मग आपलं नेट इलेक्ट्रिक फील्ड काय झालं? ई नेट इज इक्वल्स टू के लॅम्बडा, सॉरी 2k लॅम्बडा एक्स. हे झालं ई नेट. ह्यालाच पुढे जाऊन काय काय बुक्समध्ये सॉल्व्ह केलेलं असं आहे. 2 लॅम्बडा अपॉन के ची व्हॅल्यू 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू एक्स. 2 1 जा 2 2 जा. सो लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू एक्स. हे झालं नेट इलेक्ट्रिक फील्ड. सो फाइन इन्फानाइट लेंथ असेल तर फक्त एक्स ऍक्सिस मध्ये येणार, वाय ऍक्सिस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड येणार नाही. हॅशटॅग करून लिहून घ्या. इन्फानाइट रॉड. इन्फानाइट रॉड ह्याला फक्त एक्स डायरेक्शनची इलेक्ट्रिक फील्ड असणार, वाय डायरेक्शनची इलेक्ट्रिक फील्ड येणार नाही. लगेच तुम्ही सॉल्व्ह करा. सेमी इन्फानाइट रॉड असेल तर काय? सेमी इन्फानाइट म्हणजे खालचं टोक माझ्या समोर आहे, वरचं टोक लय वरती. सेमी इन्फानाइट रॉड साठी सेमी इन्फानाइट रॉड साठी काय येणार? चला करण्याचा प्रयत्न करा. इन्फानाइट असेल तर अल्फा बीटा 90 90 येत होतं. सेमी इन्फानाइटला काय होणार? चला लावा डोकं. पहिले लिहून घ्या, त्याच्यानंतर सेमी इन्फानाइट रॉड साठी काढा. सेमी इन्फानाइट रॉड साठी काढा. चला पटकन.
काय 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 हा नॉट डिफाईन्ड म्हणजे इन्फिनिटी सांगू शकते तू लॅम्बडाची व्हॅल्यू देणार किती लोक सॉल्व करताना हा तसं नसतं विचार करा लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला कशी सांगितली जाते की इन्फानाइट कुणाला म्हणायचं जी लई मोठी फॉर एक्झाम्पल 10 किलोमीटरची वायर आहे ही फायनाईट झाली का इन्फानाइट झाली ही इन्फानाइट झाली आपल्यासाठी कारण लई मोठी ह्याचं कधी टोक पकडायचं इथून 10 किलोमीटरवर म्हणजे कुठे गेलो आणि मग त्याच्यावरनं काढत बसणार तू कळलं म्हणून क्वेश्चन कसा येणार आहे तुम्हाला अ लॉंग वायर लॉंग म्हणलं तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे इन्फानाइट फायनाइट येणार नाही म्हणून त्यांनी ते सॉल्व्ह करून तुम्हाला लॅम्बडा दिलेला असणार ते काढून देऊन दिलेलं असणार त्या पद्धतीनेच तुम्ही सॉल्व्ह करायचं बाकी तिथं काय दुसरं डोकं लावायचं नाही डोकं कुठे येतं हेच तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे जसं आता सेमी इन्फानाइटला दाखवतो कसं येईल बघा सेमी इन्फानाइटला बघा कसं येईल सेमी इन्फानाइट रॉडला बघा कसं येईल सेमी इन्फानाइटला एकच टोक असणार आहे वरती एक टोक तर जागेवर असणार आहे आणि तिथून मी हा पॉइंट ओ आहे एक्स डिस्टन्सला हा लॅम्बडा चार्ज पर युनिट लेंथ आहे आता इथून मला इलेक्ट्रिक फील्ड काढायचे चला ई एक्स काय येणार आणि ई वाय काय येणार तुम्ही सांगा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ई एक्सचा फॉर्म्युला आहे के लॅम्बडा अपॉन एक्स साइन अल्फा प्लस साइन बीटा आता अल्फा आणि बीटा कसे काढायचे नीट लक्ष द्या अल्फा आणि बीटा कसा येईल आता मी ह्या पॉइंटवर आहे वरचा पॉइंट बघायला मला परत कसं बघायला लागणार आहे असंच बघायला लागणार आहे म्हणजे हा अँगल किती झाला 90 डिग्री समोरचा बघायला माझं डोकं कसं पाहिजे सरळ सरळ म्हणजे किती अँगल आहे 0 का 0 कारण तो बी असा आहे मी बी असा आहे पॅरलल झालं तर कसं असणार आहे 0 म्हणजे 1 थिटा 90 येणार 1 थिटा 0 येणार सॉल्व्ह करून सांगा मला कसं सॉल्व्ह करणार चला पटकन ई एक्स काय येणार के लॅम्बडा बाय एक्स कारण साइन 91 असतं साइन 0 असतं 1.0 0 संपला विषय ई वाय काय असणार आहे के लॅम्बडा बाय एक्स कॉस 90 किती असतं 0 कॉस 0 किती असतं 1 पण ते मायनस आहे सो मायनस के लॅम्बडा बाय एक्स अरे मायनस आलंच पाहिजे होतं कारण ते खालच्या डायरेक्शनला आहे
क्लिअर आहे. म्हणजे ई वाय ची व्हॅल्यू काय आली, के लॅमडा बाय एक्स. ई एक्स ची व्हॅल्यू काय आली, के लॅमडा बाय एक्स. मग ई नेट किती येणार, √2 के लॅमडा बाय एक्स. कळलं. सो ई नेट किती येणार, ई नेट इज इक्वल्स टू √2 के लॅमडा बाय एक्स. हॅशटॅग करून लिहून ठेवा, इन्फानाइटली लॉंग वायर. Infinitely long wire, sorry, semi infinitely long wire. Similarly ring साठी आठवा, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू रिंग. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू रिंग आठवा काय फॉर्म्युला आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू रिंग, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू रिंग. बघू किती जणांना सुचतंय. या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे बाळांनो. फिजिक्सला तुम्हाला महत्व द्यायलाच लागणार आहे. तुम्ही जेई द्या, नीट द्या, एनडीए द्या, सीईटी द्या, काय द्यायची ती द्या. फिजिक्सला तुम्हाला छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलंच पाहिजे. आता नीटचा पेपर कसा येणार आहे कळेलच आपल्याला 21 तारखेला. पण नीटचा पेपर जसा येणार त्या मोमेंटला असं होऊच शकत नाही की तुम्ही बायोच्या बेसिसवरती BAMS गव्हर्नमेंट किंवा MBBS घेऊ शकता. नाही घेतात. हा, मी काय जणांना सांगितलंय की तुम्ही बायोवरती लक्ष द्या. हा, लक्ष द्या म्हणजे त्याच्यावरनं काय मिळणार, BHMS फिजिओथेरपी, BAMS प्रायव्हेट कॉलेजला. BAMS प्रायव्हेट पण कसं महाराष्ट्रातलं भेटेलच असे काही गॅरंटी नाही. आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे कर्नाटकाचं मिळणार. कर्नाटकाचे 2 टाईपचे शीट असतात. एकाची फी असते 2.5 लाख रुपये, एकाची फी असते 4.5 लाख रुपये. तुम्हाला माहित नसेल तर ते आज क्लिअर करतो. 2च टाईपचं कॅटलॉग आहे त्यांच्याकडे. एक आहे 2.5 लाख रुपये पर इयर, एक आहे 4.5 लाख रुपये पर इयर. आणि राहणं खाणं सगळं वेगळं. दिस इज ओनली कॉलेज फीज. इथं तुमचं ऍडमिशन होऊ शकतं ओनली बेसिस ऑफ बायोचे मार्क. पण ज्या वेळेला तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची अपेक्षा असते किंवा BDS ला जायची अपेक्षा असते, अशा वेळेला तुम्हाला फिजिक्सचा कमीत कमी 180 पैकी 70 ते 80 मार्कांचा सपोर्ट प्लस केमिस्ट्रीचा 110 ते 130 चा सपोर्ट तुम्हाला लागणार आहे. ज्या वेळेला ह्या 2 गोष्टींचे सपोर्ट्स तुम्ही घ्याल त्यावेळेला तुम्ही BAMS गव्हर्नमेंट, MBBS सेमी किंवा MBBS प्रायव्हेटला जाऊ शकता. आणि त्या MBBS प्रायव्हेटची बी स्वप्न फक्त मुलींनी बघावी, नाहीतर पैसेवाल्यांनी बघावी, 2 जणांनी बघावी. ठीक आहे. का असं म्हणतोय, कारण मुलींना फीज नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण आहे. फ्री ऑफ कॉस्टचा अर्थ असा असतो, MBBS प्रायव्हेट कॉलेजला एका वर्षाची फी असती 10 लाखापासून 15 लाखापर्यंत एका वर्षाची फी, जी मुलींना असते 1.5 लाख रुपये. मुलांना नाही. मुलींना म्हणजे तुम्ही जेंडर चेंज करू शकता जर पाहिजे असलं तर. आता नाहीतर अभ्यास करा, म्हणजे दुसरा पर्याय आहे. सो तिथं हा, पण दुसरं तुम्ही लईच कमी मार्क पाडाल आणि म्हणाल मला फी कमी आहे मुलींनो, असं नाही. डीम्ड युनिव्हर्सिटीला हा रूल लागत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या जवळचं कॉलेज आहे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट कराड. ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. कॉलेज 1 नंबर आहे. कॉलेजला नाव ठेवण्यासारखं काही नाही, 1 नंबर कॉलेज आहे. हॉस्पिटल तर नादच नाही. आपल्या सिव्हिल हॉस्पिटलपेक्षा तिथे गर्दी जास्त असते, म्हणजे तुम्हाला पेशंट काउंट पण चांगला मिळतो. 1 नंबर कॉलेज. एका वर्षाची फी आहे 27 लाख रुपये. multiplied by 5 years, so that goes on 1.35 CR. 1,35,00,000 रुपये तुम्ही MBBS होण्याचे. जर तुमचे कोण मित्र असतील
किंवा पाहुण्यातले असतील तर विचार करा त्यांच्याकडे किती पैसा आहे. 1,35,00,000 रुपये हा एवढा खर्च डीम्ड कुठलीही डीम्ड युनिव्हर्सिटी घ्या जवळपास हाच खर्च आहे. DY पाटील घ्या, भारती विद्यापीठ घ्या, आणि कुठलं मेयर्स MIT घ्या, तुम्ही काही घेतलं तर ह्याच्या जवळपासच फी. MBBS ची चालू आहे हे सगळं. BAMS ला असं काही नसतं. BAMS ला एवढी फीस राहत नाही. तुम्ही कशात एवढं बी घेतलं तर लईत लई पॅकेज येतं 5 लाख रुपये 5.5 लाख रुपये पर इयरचं. तर हा फरक आहे. तुम्हाला फिजिक्स घ्यावा लागणार आहे. हा तुमचे गोल्स BHMS त्या लेवलचे तर येस तुम्ही. हा मग मी दरवेळेला काय म्हणतो, पॅरेंट्स समोर पण काय म्हणतो, तुम्ही डॉक्टर होणार फिक्स लिहून देतो मी, आत्ता लिहून देतो. कुठल्या कोऱ्या कागदावर लिहायचं असेल तरी मी लिहून दे. इथं जेवढे जण माझ्याकडे नीटला आहेत हे सगळं डॉक्टर होणार. कुठले हे मला माहित नाही, हे मला माहित नाही, ते तुमच्यावरती आहे. काही जण असे पण असतात वेटरनरी डॉक्टर्स व्हायचे असतात. हलके में मत लो, वेटरनरी हे लय अवघड विषय. एखाद्या वेळेस BHMS होऊ शकता, एखाद्या वेळेस BAMS मिळू शकतं. वेटरनरी मिळेल हे सांगू शकत नाही, कारण वेटरनरीचे कॉलेजेस फार कमी आहेत. सातारा जिल्ह्यात एकच कॉलेज आहे शिरवळला वेटरनरीचं. तिथला कट ऑफ जातो 720 पैकी 480 ला. एवढा कट ऑफ जातो तुमच्या वेटरनरीला, कारण वेटरनरीचा नादच नाही, लय भारी आहे. गच्चम पैसा निवांत नाही, म्हणजे मरण्याचा काही विषय नाही ना, म्हणजे एवढा लाईफ लाईन नाही ना, गेलंच पाहिजे. म्हणजे दिवसाला आपलं एक गाव पिंजून काढलं, प्रत्येकी 500-800 रुपये घेतले तरी लेवल दिवसाची 10,000. 10,000 इंटू 30 फिक्स पेमेंट. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर थोडंफार डोकं लावलं आणि गव्हर्नमेंटच्या सीटा असतात, म्हणजे नॉर्मली प्रत्येक गावामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतं ना ॲनिमल्सचं, प्रत्येक गावामध्ये दिलेलं आहे. तो पगार वेगळा, ही वर कमाई वेगळी, त्यासाठी एवढं कट ऑफ आहे. काही लोक म्हणजे अशी पण येडी खोपडी लोक आहेत. 2-3 प्रकारचे सांगतो. पहिली येडी खोपडी आहे MBBS सोडून वेटरनरी घेणारी. ड्यू टू दिस आई बाप दोघं पण वेटरनरी डॉक्टर असतात, त्यांचं पोरगं वेटरनरीच होतं, ते MBBS होत नाही. त्यांना फिक्स माहिती आहे ना चलन कसं आहे. नवीन डॉक्टर असं नाही, हाय ती गिराईक फक्त कंटिन्यू करायची. फर्स्ट सेकंड अशी कॅटेगरीची लोक असतात की MBBS जर नसेल मिळत तर डायरेक्ट BHMS घेतात, BAMS घेत नाहीत. त्यांचे आई वडील होमिओपॅथिक डॉक्टर असतात. त्यांचं म्हणणं असतं कर तर MBBS नाही तर होमिओपॅथी, ते आयुर्वेदिक तसलं काही नसतंय असं त्यांचं. मी एक्सपिरियन्स केलेलं सांगतोय. फॉक्सन मध्ये हे मी बघितलंय ते सांगतोय तुम्हाला. 2, 3, 450 मार्क पडून 450-500 मार्क पडून फिजिओथेरपीला ऍडमिशन घेतात. तुम्हाला एक हॉस्पिटलचं नाव जर माहित असेल तर सांगतो, संचेती हॉस्पिटल पुणे माहित असेल तर. ऑर्थोपेडिक साठी व्हेरी फेमस, हाडांचं व्हेरी फेमस. त्यांचं फिजिओथेरपी पण आहे. तिथं ऍडमिशन मिळायला मोर दॅन 400 मार्क्स लागतात. त्या लेवलची फिजिओथेरपी येते. आणि फिजिओथेरपीचं बॉटम लेवल सांगतो जर कोणाला माहित नसेल तर, 50 मार्काला बी कॉलेज मिळतं. किती? 50. किती पैकी? 720 पैकी. म्हणून मी लिहून काय दिलंय? डॉक्टर होणार. कुठला होणार तुम्ही आणि देव बघून घ्या. म्हणजे देवाच्या वर असेल तर फिजिओथेरपी तर नक्की होणार, तुमच्यावर असेल तर BAMS पर्यंत तुम्ही खेचू शकता. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की फिजिक्सची थोडी मदत तुम्हाला घ्यावी लागणार, त्याशिवाय होणार नाही. आणि मदत किती घ्यायची? लई घ्यायचीच नाहीये. बेसिक चॅप्टर्स सांगितलेले. मॉडर्न फिजिक्स करायचंच आहे. मॉडर्न फिजिक्स मध्ये काय येणार? रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स,
ड्युएल ॲटम सेमीकंडक्टर 5 धडे 40 मार्क. इलेक्ट्रोस्टॅटिक करंट इलेक्ट्रिसिटी एसी EMI 30 मार्क 40 ते 70. ग्रॅव्हिटेशन ऑसिलेशन वेव्स NLM 20 मार्क. काय पाहिजे 100च्या वर गेला पेढे वाटा, इथेच पेढे वाटा संपला. और क्या अपेक्षित आहे फिजिक्स आहे 100 ते. पण इन दिस कॅल्क्युलेशन बायो के मार्क्स आर फिक्स टू 250 to 300. तिथं गाडवान जर 100 दिवसच पाडला तर माझ्याकडून काय विषय घेऊ नका. हे वरती हॅशटॅग होतं की बायोमध्ये 250 ते 300 मध्ये पाहिजे तुम्ही. तिथं 250 टाकले, बायो फिजिक्समध्ये 100 मिळाले, केमिस्ट्रीमध्ये 110 120 मिळाले, तरी तुम्ही 350 450 प्लस जाताय. BAMS गव्हर्नमेंटच्या जवळ सेमी गव्हर्नमेंट पर्यंत घुसताय. हे कॅल्क्युलेशन आहे बाळांनो, मी तुम्हाला परत समजवतो. म्हणून नीटला एवढं पण अवघड नाहीये आणि नीट एवढी सोपी पण नाहीये, मिडल आहे. आणि तुमचं नशीब आला तर ऑनलाईन टेस्ट येणार आहे, CBT टेस्ट येणार आहे. तुमचं ऑफलाईन टेस्ट होणार नाही, तुमची CBT टेस्ट होणार आहे. फक्त भीतीचं काय आहे, ऑनलाईन काय ना ऑफलाईन काय, भीती काय नाही आपल्याला त्याच्यात ना. असं काय उलट भारी आहे ना, गोल चुकला तर बरंच गोल करता येईल. आता अगोदर गोल चुकला की चुकला असाच विषय होता. भीती ही जी आहे की आता सेट्स निघणार आणि सेट वर खाली होणार. कधी बायो अवघड असेल तर कधी केमिस्ट्री अवघड असेल, कधी फिजिक्स अवघड असेल, पण निघणार क्युम्युलेटिव्हलीच सगळ्या गोष्टी. म्हणजे आता मार्कांपेक्षा पर्सेंटाईल वरती खेळ येणार, जे जेईला होतं. आणि जर असं झालं तर मग एक पेपर घेऊन होणार नाही. दे हॅव टू गो फॉर नीट मेन्स अँड नीट ॲडव्हान्स. MBBS चे ऍडमिशन्स नीट ॲडव्हान्स मधनं होणार आणि बाकी सगळे ऍडमिशन्स नीट मेन्स मधनं होणार. हे एकमेव कारण होतं, ती लोक नीट मेन्स नीट ॲडव्हान्स करत नव्हतं, म्हणजे नीट ऑनलाईन होत नव्हती. त्याचं कारण हे होतं. पण बघताच क्षणी हे तर फिक्स आहे, जर ऑनलाईन गेले तर पर्सेंटाईल येणार, पर्सेंटाईल आले तर 2 पेपर घ्यायला लागणार, नीट मेन्स आणि नीट ॲडव्हान्स. हा आशेची किरण नीट मेन्स आली तर 2दा होणार. जसं जेई मेन्स 2दा होती ना, तसं नीट मेन्स पण 2दा होणार. जे चांगले मार्क ते पकडले जाते. हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये झालेले मी तुम्हाला पॉइंट सांगतोय. कधी जर NTA साईटवर गेला ना तर खाली प्रेस नोट्स म्हणून असतं, त्याच्यावर कधी क्लिक करत जावा. ते सगळे प्रेसची मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणतात. मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये प्रत्येक मिनिटला मीटिंग मध्ये काय झालं ते सांगायचं. तर ते ऑफिशियली गव्हर्नमेंट आहे म्हणून हे त्यांनी सांगितलं पाहिजे आपल्याला की ते काय डिस्कस करतायत. तर ते हे डिस्कस करतायत आत्ता. सो हा पेपर एकदा झाला 21 जूनचा, तर लई मोठा रिफॉर्म्स तुम्हाला बघायला मिळतील, काय काय होऊ शकतं. सो त्यासाठी रेडी राहावा, काही होऊ शकतं. सो बॅक टू दी क्वेश्चन. रिंग होती, रिंगचं रेडियस R आहे, त्याच्यावर चार्ज आहे Q चार्ज आहे त्याच्यावरती, ठीक आहे. आणि O पॉइंट वरती मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी विचारली आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय, ऍक्सिस वरती आठवत आहे का कुणाला? G आणि M असणारच आहे, म्हणजे ते बाय डिफॉल्ट इथे मी लिहून ठेवतो. हा उगं तेच गळू नका. हा GM तर फिक्स आहे. पुढे सांगा किती जणांना आठवतंय, जोरात मला ऐकूल असं. हा R² झालं, एवढंच का? कोण कोण करणार होतं ग्रॅव्हिटेशन, कोण करणार होतं रे? GMX अपॉन x² प्लस R² रेस टू 3/2 हे आलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी.
पटकन गाबड्यांना सांगा इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी काय येणार ऍक्सिस पॉइंट वरती. जीच्या जागी काय के, एमच्या जागी काय क्यू, एक्सच्या जागी काय एक्स, ते तर बदलणार नाही, अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. अरे किती सोपं आहे, एक धाडा केला एक धाडा मुठ. बाय वन गेट वन ऑफर चालू आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स करताना ग्रॅव्हिटेशन पटकन करून टाकायचं, सगळं सुटणार. रिंगच्या सेंटरवरती इलेक्ट्रिक फील्ड किती असणार, का 0, सगळीकडे चार्ज सेम आहे. बघा आलं का, कनेक्ट झालं का. इलेक्ट्रिक फील्ड सिमेट्रिक चार्ज असेल तर सेंटरला 0 असतं. आणि दुसरं डोकं लावा, x 0 होईल ना, हा एक्स आहे, सेंटरवरती आला तर x 0 होईल, x 0 झालं तर 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग इज 0. मग इलेक्ट्रिक फील्ड सेंटरवर काय येणार 0. हॅशटॅग करून लिहून ठेवा. इलेक्ट्रिक फील्ड ॲट सेंटर 0 आहे का, x ची व्हॅल्यू तिथे 0 येणार. ह्याचं ग्राफ काढून दाखवा. इलेक्ट्रिक फील्ड वर्सेस एक्स ग्राफ काढून दाखवा. इलेक्ट्रिक फील्ड वर्सेस एक्स ग्राफ काढून दाखवा. हे असं काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड येणार. सेंटरला 0 असतं म्हणून 0 पासून स्टार्ट केलं, जसं जसं या साईडला जाईल तसं तसं ते वाढत जाईल आणि वाढून कमी होत जाईल. मॅक्सिमम हे आहे इलेक्ट्रिक फील्ड, हे ई मॅक्स आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड ई मॅक्स. मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड कधी येतं, मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड कधी येतं, ज्यावेळेला एक्स ची व्हॅल्यू किती पाहिजे. मॅक्सिमम मॅक्सिमम कसं काढतात, मॅक्सिमम कसं काढतात, व्हेरी गुड. म्हणजे काय केलंस, मॅक्सिमा मिनिमा मेथड केला, आवडत का. डिफरन्शिएट करा, 0 पुट करा, डबल डिफरन्शिएट करा, तो रूट घुसवा, पॉझिटिव्ह आलं तर काय असतं रे मिनिमा, नेगेटिव्ह आलं तर मॅक्सिमा. ये सब करने के बाद एक्स आता है r/√2. म्हणून मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड कधी येणार, ज्या वेळेला r/√2 डिस्टन्स एवढे पॉइंट असेल त्यावेळेला मॅक्सिमम मिळणार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रिंग अशी आहे ना, म्हणजे आता अशी रिंग आहे समजा, रिंग आहे तरी इकडे पण असणार आणि इकडे पण तर असणारच की. अरे एका साईडला थोडी आहे, दोन्ही साईडला रिंग आहे ना, पोकळे की मध्ये. मग ग्राफ खरा असा पाहिजे. जसं इकडे तसं या साईडला पण खाली खाली का, निगेटिव्ह डायरेक्शन आहे म्हणून.
इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू शेल, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सॉलिड स्पियर. आता या सगळ्या गोष्टी आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये ते घेणार आहे. तुमचं आज काम आहे ग्रॅव्हिटी याच्याबरोबर कम्पेअर करा आणि ग्रॅव्हिटीचे फॉर्म्युले काढून ठेवायचे फॉर शेल आणि सॉलिड स्पियर. ऑलरेडी दिलेले आहेत, आठवतंय ना. इनसाइड द शेल, सरफेस ऑफ द शेल, आउटसाइड द शेल, हे सगळं काढून ठेवायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेला आपण हे डिस्कशन करणार आहे तर मेन क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आता करताना लक्षात ठेवा, ह्या चॅप्टर बरोबर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर फ्री मध्ये होण्यासारखं आहे. ग्रॅव्हिटी व्यवस्थित ठेवा. ग्रॅव्हिटी मधनं क्वेश्चन एक तर 100% जेई मेन्सला पडतो, एक क्वेश्चन नीटला पडतो. नीटला नशीब असेल तर दोन्ही पडवू शकतात. ग्रॅव्हिटेशन मध्ये एनडीए ला पडतो क्वेश्चन, सीईटीला फिक्स पडतो क्वेश्चन, म्हणून तो धडा महत्वाचा आहे. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आता पडतोच, तो विषयच नाही. का तर 12वीचा धडा आहे एनसीईआरटीला, स्टेट बोर्डला पण 12वीचा धडा आहे, म्हणून दोन्हीकडून पण इथनं क्वेश्चन 100% पडणार आहे. मी परत सांगतोय, डीपीपी माझ्या बरोबरच कंप्लीट करायचे. पहिले 2 सेक्शन संपलेले आहेत. मल्टिपल आणि इलेक्ट्रिक फील्ड आता दिलेली आहे. ह्याच्यावरचं जर मला काय सोप्यातले क्वेश्चन्स मिळत असेल तर लगेच डीपीपी छापून देतो तुम्हाला आजच्या आज. ती पण सॉल्व करा, त्याच्यावर इलेक्ट्रिक फील्डची डीपीपी सॉल्व करा. हे फास्ट करत राहा. जेवढं फास्ट कराल तेवढं फास्ट तुम्हाला रिझल्ट्स बघायला मिळतील. इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये मला बॅकलॉग नको. इलेक्ट्रोस्टॅटिक जे बाकीचं जे काही झक मारली ते जाऊ दे. आजपासनं म्हणजे ह्या धड्यापासनं ते एसी धड्यापर्यंत मी मागं पण सांगितलेलं आहे, परत सांगतो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कॅपॅसिटर्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू करंट, मॅग्नेटिक मटेरियल, EMI, EM वेव्ह, एसी. किती धडे आहेत? 8 धडे. 8 धडे 2 महिन्यात संपतात. एवढं सोपं आहे. तर तुम्हाला ह्याची डीपीपी ह्याच्याबरोबर. आता ह्याच्यात घुसडायचं काय ते शिकवलेलं आहे का तुम्हाला? मी काय सांगितलंय? ग्रॅव्हिटेशन घुसडा चालते, कारण हे रेप्लिका आहे. ठीक आहे. ह्याच्याबरोबर करता करता मग तुम्ही रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, ड्युअल नेचर, ऑसिलेशन, वेव्स, एवढ्या गोष्टी बघू शकता पॅरेललला. केले तर उत्तम, नाही केले तरी उत्तम. पण हे 8 बॅकलॉग भरता कामा नये. 2 महिने म्हणजे जून, जुलै, मी म्हणतो ऑगस्ट. कधी लेक्चर नाही झालं, काय प्रॉब्लेम झाला तर ऑगस्ट. ऑगस्ट नंतर काय करणार आहे? गोरा खेळणार आहे. माझं लेक्चर बंद होणार आहे. मग मी काय करणार? गाणं म्हणायला येणार आहे. देऊ ना एक एक चॅप्टर परत. कुठल्या चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम आहे? सिस्टम ऑफ पार्टिकल्स घ्या परत. त्यावेळेला जास्त थेरी करण्यापेक्षा डीपीपी कडे लक्ष द्यायचं. लेक्चर म्हणजे डीपीपी सॉल्विंग. तुम्ही म्हणला सर हा धडा आठवतच नाही, कुठला? वेव्स आठवत नाहीये, घेऊया. कारण माझं राहतं काय फक्त मग पुढचं ॲटम, न्यूक्लिआय आणि सेमीकंडक्टर. 2च धडे आहेत. ते 2 धडे मागे ठेवले तरी चालतात, कारण सिंपल आहेत. ॲटम, न्यूक्लिआय ते ऑलरेडी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर नावानं केलेले तेजस पॉईंट आहेत, काही वेगळे नाही आहेत. तुमची बाल्मर सिरीज, लायमन सिरीज, ते जे सिरीज आहेत ते सिरीज तर तुम्हाला येत असतील. ते बेसिक सिरीज आहेत तेच आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चरचे फॉर्म्युले, न्यूक्लिआय कसं असतं, नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मास नंबर, ॲटॉमिक नंबर, हे फक्त आहे. ते ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. राहतो सेमीकंडक्टर, तो काय 3 दिवसात मोकळं तुम्हाला करतो. राहिलं काय? पण जे धडे राहत आहेत त्याच्यावरती काम करूया. आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे 100%. मला बल्कमध्ये जेई मेन्स क्रॅक केलेली दिसली पाहिजे इथनं, इन्क्लुडिंग नीटची पोरं. माहीत नसेल तर सांगतो, नीटच्या पोरांनी जेई मेन्सचं फॉर्म भरायचे असतात. का तर फिजिक्स, केमिस्ट्री काय लेवलचं आहे ते हे तरी बघून येऊ शकता ना तुम्ही. तर तुम्ही काय लेवलला आहात ते तरी कळेल आपल्याला. जेवढी मॅथ्सची मुलं आहेत सर सकट सगळ्यांनी एनडीएचा फॉर्म भरायचा आहे. सर सकट. का? तुम्हाला काय आर्मीवाले घेऊन जायला येणार नाहीत घरला, एवढं तुम्ही काय टॉपर नाही होणार आहे. कशाला जातोय की मॅथ्स काय लेवलला आहे आपलं. बाबा हे 2 धडे जमले, हे 4 धडे नाही जमले, माने सरांकडे जायचं. सर हे 4 धडे काय आलं नाही आपल्याला पेपरमध्ये. ओके ठीक आहे, करू शकतो. बरं, पण हे कळणार कधी? सप्टेंबर महिन्यात पेपर देऊन आलात तर.
सप्टेंबर महिन्याचा पेपरच नाही दिला तर कळेल का की जानेवारीत काय घाण होणार आहे. म्हणून इट्स व्हेरी व्हेरी नेसेसरी की एनडीएचा फॉर्म सगळ्यांनी भरा. ए टू झेड तुमचा गोल असू दे किंवा नसू दे, मला सीईटी करायचे आणि बोर्ड्स करायचे आणि गोट्या खेळायच्या. एनडीएचा फॉर्म सगळ्यांनी सरसकट भरायचा. 2-3 गोष्टी होतात. आता 1.5 वर्ष झालं तुम्हाला एक्झाम द्यायची सवय नाही घंट्यांनो. तुम्ही अजून त्या एन्व्हायरमेंट मध्ये गेलाच नाही ना, का गेलाय? कुठल्या 11वी दिली नाही तुम्ही गाडून, तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये गेला? म्हणून एनडीएच्या ज्या मौसम मध्ये जावाल, एक तर साताऱ्यात पेपर होत नाही एनडीएचा, पुण्यातच होतो. पुणे, आय गेस सांगली आहे, आय डोंट नो, आठवत नाही मला. पुणे तर सगळ्यांना पुणेच येणार आहे तुमचे. मग तिकडे जाणे, सेंटर शोधणे, आत घुसणे, हे लय मोठा विषय असतो. 9ला पेपर चालू होतो, 8ला सेंटरवर असायला लागतं. मग जर जी लोक सातारमधून निघणार आहे ती सकाळी 5ला निघायला लागतं, 7ला सेंटरवरती, मग 8ला आत. बर, सेंटर म्हणजे काय पुणे पुणे नाहीये. पुणे म्हणजे 3-4 सातारा आहेत, असलं ते पुणे. एखाद्याचा हडपसरला आलं तर पुण्यापासून हडपसरला जायचंय, म्हणजे ती सातारला गेल्या, म्हणजे सातारवरनं कराडला गेल्या का ते विषय. म्हणजे एक तर पुण्याला जायचं, पुण्यावरनं कराडला गेलं का म्हणजे तेवढं किलोमीटर रनिंग आहे. वाघोली मग बादच, मग तर काय हडपसरच्या बी पुढे जायचं तुम्हाला. आणि कुठेही येऊ शकतं, वी कांट से. माझा सिटीत आलता, माझ्या मित्राचा एनडीए मध्ये आलता. मी तिथे एकाची 2 व्हीलर घेतलेली, त्याला एनडीएला सोडायला गेलो. म्हणजे किती मस्ती असेल माझ्या अंगात. मला आज आता ते फील होतं, माझा पेपर आहे आणि मला माहिती मी सॉल्व्ह करू शकतो. माझ्यासाठी 5 होतं. मी तुम्हाला मला सांगितलं मॅथ्स क्लिअर होतं, हेच निघणार. पण एवढा ओव्हर कॉन्फिडन्स झाला माझा, मी गाडी घेऊन त्याला सोडायला गेलो. एनडीए म्हणजे खडकवासलीच्या आत, म्हणजे 20 किलोमीटर आत. तिथून मी परत आलोय माझा पेपर द्यायला आणि परत त्याला घ्यायला गेलो पेपर सुटल्यावरती. ते आठवलं की आता काय चिथे कर. जेई मेन्सला पण असंच झालं. त्यावेळेला जेई मेन्स नव्हती सोडा, IIT जेई म्हणून पेपर यायचा, त्यात मेन्स आणि ऍडव्हान्स एकत्र असायचं. सकाळी मेन्स असायचं, दुपारहून ऍडव्हान्स असायचं. ऍडव्हान्सच्या पेपर तर सगळी झोपलेली माझ्यातली, कारण एवढा मोठा एक क्वेश्चन असतो, एवढाच क्वेश्चन असतो. तुम्ही कधी ऍडव्हान्सचा पेपर काढून बघितला तर तुम्हाला काय एवढा क्वेश्चन असतो. क्वेश्चन काढण्यातच आयुष्य गेल्यागत वाटतं. म्हणून क्लिअरिटी ठेवा बाळांनो. हे 8 चॅप्टरला घाण करू नका. 8 चॅप्टर व्यवस्थित ठेवले. या 8 चॅप्टर, तुम्हाला खोटं वाटेल, या 8 चॅप्टरवर तुम्ही 90% काढू शकता जेई मध्ये, फक्त हे 8 चॅप्टरवर. या 8 चॅप्टर आणि मॉडर्न पण पकडा, कारण ते शिकून झालंय आता तुम्हाला, म्हणून ते पण पकडा. मॉडर्नचे 5, हे जे 8 + 5 13, प्रत्येक धड्यात एक प्रश्न तर पडणार आहे, हे फिक्स आहे. खरं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधून 2 पडू शकतात, पण आपण एकच पकडतोय. किती क्वेश्चन झाले? 13. आपण तर 7च केलेले, 13 झाले. 98% इझिली 98%. 95च्या तर कुठेच गेलं नाही तुम्ही. 13 प्रश्न, लई सिंपल आहे. मी परत सांगतोय, आपल्याला काही 300 पैकी 300 नाही पडायचे जेई मेन्सला. आपल्याला 300 पैकी खरं मार्क, तुम्हाला सांगतोय आज मी खरं सांगतो, एकदम खरं, 120 ते 130चा मार्क पाहिजे तुम्हाला. 120 ते 130 काय गॅरंटी देतं? NIT गॅरंटी देतं. मग पुढं एकच घाण होऊन द्यायची नाहीये, बोर्डात 75% खाली यायचं नाहीये. बाकी मग कुछ भी होणे ते फिक्स. NIT तुमच्या हातात आहे, आणि NIT तुमच्या हातात आहे म्हणजेच इथले गव्हर्नमेंट कॉलेज तर मिळणारच आहेत, कारण ते पण जेई मेन्स मधनं मिळणार ना तुम्हाला. सीईटी देऊ नका. माझं हेच म्हणणं आहे परत, फेब्रुवारी महिन्यात सगळ्यांना ही गॅरंटी पाहिजे की माझं ऍडमिशन होणार आहे. सीईटी अशी द्यायची आपण, तर 65 काय सीईटी
हो सीईटी वर होता ऍडमिशन, असं सीईटी दिलं तर सीईटी मार्क देत नाही, हे खरं सांगतोय. जेव्हा तुम्ही एकदम रिलॅक्स मध्ये सीईटी द्याल ना, सीईटी मार्क्स देणार. कारण त्यावेळेला तुम्ही थोडी रिस्क पण घेणार, विचार करणार, सॉल्व्ह करणार, व्यवस्थित करणार. ज्या वेळेला तुमचं फक्त आयुष्य सीईटी वरती आहे, तर तुम्ही त्या दिवशी पॅनिक मोड मध्ये असणार. ओळलं ही बी ना, ओळलं ती बी ना, झालं झालं यशोदा. केबीपी पण काय वाटना झाले मला. ती फ्री हा सावकार, बरोबर, पहिलं सावकार. आणि जर मन रमत नसेल तर डोंगरावर ज्ञानश्री. ही वेळ आपल्यावर आणायची नाही, इथल्या फॉक्सनवाल्यांनी तर आणायचीच नाही. जी लोक हाताने घाण करतील त्यांचंच होणार, माझ्याकडून असलं कधीच होणार नाही. मी तुम्हाला कधीच त्या लेवलवर येऊन देणार नाही. किमान किमान RIT, TKIT, DKT, बाटू, परत तुमचं SIT शरद, MIT आळंदीचं, VIT, VIIT देणार, 100% देणार. PCCI तुम्हाला भेटणार रे. तुम्ही फक्त व्यवस्थित जेवढं सांगतो तेवढं काम करा. आता स्वतःची बुद्धी आती चालवू नका. मग मी बघा सांगितले, 2 बुद्धीनं काम करा. एक तर माझ्या करा, नाही तर तुमच्या करा. तुमच्या करा तर झक मारा, माझ्या करणार असेल तर मी जबाबदारी घेणार आहे. स्पष्ट लिहून देतो, आज पण लिहून देतो. कोणीही असू दे, इथं बसलाय ना, तुमची जबाबदारी माझी. तुमचं ऍडमिशन करून देणार, त्याचे ऑलरेडी प्रिकॉशन्स मी घेतलेले आहेत. हा, आता कोणी जर मस्ती करून जर IT BT काढून ठेवला असेल ना, ते ग्रुप बसवायचं तुमचं तुम्ही बघा बाबा. मला तुमची लायकी माहिती आहे म्हणून मी IT ठेवायला लावलाय. शेवटी काही होऊ दे, मला ग्रुप बसवून पाहिजे काहीतरी, म्हणून IT ठेवायला लावलाय. आणि परत सांगतो, हे फक्त इंजिनिअरिंग वाल्यांसाठी आहे. PCB वाल्यांनी तसला काय विचार करू नये. तुम्हाला झक मारायची PCB मध्ये 150 वाढायचे आहेत. तुमचा ग्रुप 150चा आहे, 135 120चा नाही. तुमचा ग्रुप 150चा आहे. JEE वाल्यांनी ग्रुपच्या नादाला लागायचं नाही. तुम्ही काटावर खेळताय, ग्रुप बीप नसतो. आपल्याला 75% पाहिजेत. JEE वाल्यांनो 75% क्युम्युलेटिव्हली. तुम्ही म्हणाल नाही मी PCA मध्ये बघा 75% पाडले, नाही चालत. PCA मध्ये 60% असले तरी चालतील. ओव्हरऑल 75% पाहिजेत. पण परत ट्विस्ट, बिटसॅट वाल्यांनो, बिटसॅट वाल्याला सगळ्यात 75% पाहिजेत आणि PCM मध्ये 60% पाहिजेत. त्यात पण फिजिक्सला 60, केमिस्ट्रीला 60, मॅथ्सला 60 मिळून नाही. ट्विस्ट पे ट्विस्ट, क्लायमॅक्स पे क्लायमॅक्स. मिनिमम बिटसॅट तरी घेतलं पाहिजे बाळांनो. घ्या, भारी कॉलेज. फी सांगितली ना मागच्या वेळेला 4 लाख, पण सगळे रिफंड होतात अभ्यास केला तर. 0 to 100% स्कॉलरशिप आहे त्यांच्या. काय ना काहीतरी मिळतच, म्हणजे फक्त पहिल्या सेमिस्टरची फी भरायला लागते. सेकंड सेमिस्टर आला तुम्हाला काही ना काहीतरी बेनिफिट्स मिळतातच. 10% मिळतील, 20% मिळतील, 30% मिळतात. बघा, विचार करा ह्याच्यावरती.